हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण पिरियॉडिक ट्रेंड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा टॉपिक बघत होतो आणि ज्याच्यामध्ये आजचा आपला टॉपिक आहे पिरियॉडिक ट्रेंड इन मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, म्हणजेच पिरियॉडिक ट्रेंड इन इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी अँड इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. तर बघा, आपण सर्वात आधी हेडिंग देतो मी इथं. काय बघायचं आपल्याला, तर आपल्याला बघायचं आहे पिरियॉडिक ट्रेंड. कशामधला? पिरियॉडिक ट्रेंड इन metallic and non-metallic character. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर मधला आपल्याला पिरियॉडिक ट्रेंड बघायचा आहे. तर सर्वात आधी महत्त्वाचं आहे की मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हणतो आपण, हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. तर बघा, तुम्हाला माहीत पाहिजे, पहिलं काय सांगत आहो मी बघा, मेटल atom has tendency जो मेटल ॲटम आहे त्याची टेंडन्सी आहे, म्हणजे त्याचा स्वभाव आहे. कशाचा? मेटल ॲटम हॅज टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स. काय सांगितलं आपण? मेटल ॲटम हॅज टेंडन्सी टू फॉर्म कॅटायन बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स. धिस टेंडन्सी is called as electropositivity is the metallic character of the element. बघा, काय सांगितलं आपण? डेफिनेशन थोडी मोठी आहे पण सोपी आहे. मेटल ॲटम हॅज टेंडन्सी, मेटलची टेंडन्सी असते. काय टेंडन्सी असते? टू फॉर्म कॅटायन तयार करायचं आहे त्याला बाय लुझिंग इलेक्ट्रॉन्स. तर सर्वात आधी महत्त्वाचं आहे कॅटायन कशाला म्हणतो आपण. तर कॅटायन म्हणजे काय? तर ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असते त्याला आपण कॅटायन म्हणतो. कॅटायन म्हणजे काय? ज्याच्यावरती काय असते? पॉझिटिव्ह चार्ज असते त्याला काय म्हणतो आपण? कॅटायन म्हणतो. बरोबर. म्हणजे आपल्याकडे समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सोडियम आहे. काय आपल्याजवळ? सोडियम. मग आता सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 11 आहे. बरोबर. मग याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,8,1 हे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. आता याच्या लास्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. याला ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी अजून 7 इलेक्ट्रॉनची गरज आहे. बरोबर. पण याच्याजवळ 1 इलेक्ट्रॉन आहे. याला 7 इलेक्ट्रॉन देणार आहे का कोणी? तर कोणी देणार नाही. त्याच्यामुळे हा काय करते? याच्याजवळचा 1 इलेक्ट्रॉन लॉस करते. मग यानं जर 1 इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे याच्यावरती 1 पॉझिटिव्ह आला. 1 पॉझिटिव्ह का? कारण यानं 1 इलेक्ट्रॉन लॉस केला. म्हणजे प्लस काय दाखवणार आहोत तुम्ही? इलेक्ट्रॉन. तो इलेक्ट्रॉन त्यानं काय केला? लॉस केला. म्हणजे हा जो Na आहे यानं 1 इलेक्ट्रॉन लॉस केला आणि Na पॉझिटिव्ह तयार केला आणि ज्याच्यावर पॉझिटिव्ह असते त्याला काय म्हणतो आपण? कॅटायन म्हणतो. काय म्हणतो त्याला? कॅटायन. मग आता हा Na काय करत आहे? इलेक्ट्रॉन लॉस करत आहे आणि कॅटायन तयार करत आहे. याचाच अर्थ हा Na काय झाला? तर हा Na आहे मेटल. याला म्हणणार आपण मेटल ॲटम. हा झाला मेटल ॲटम. मेटल ॲटमची काय टेंडन्सी असते? तर कॅटायन तयार करायचं बाय लुझिंग इलेक्ट्रॉन. लूज करणे म्हणजे देऊन टाकणे. इलेक्ट्रॉन देते आणि काय तयार करते? कॅटायन तयार करते. मग याला काय म्हणतो आपण? धिस टेंडन्सी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तर मेटल ॲटमची ही जे टेंडन्सी आहे, कोणती टेंडन्सी? इलेक्ट्रॉन लॉस करायचा आणि कॅटायन तयार करायचं, याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. म्हणजेच त्याला आपण मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो एलिमेंटचं. कारण मेटल ॲटम कधी म्हणणार आपण? जेव्हा तो इलेक्ट्रॉन लूज करणार. बरोबर. आणि काय तयार करेल? कॅटायन तयार करेल. तेव्हाच आपण त्याला मेटल म्हणणार. बरोबर. म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करण्याची जे टेंडन्सी असते त्यालाच आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? मेटॅलिक कॅरेक्टर म्हणतो. कोणाचं? एलिमेंटचं. हा एलिमेंट कोणता आहे? सोडियम. परत एकदा सांगतो. काय सांगितलं आपण? मेटल ॲटमची टेंडन्सी असते टू लूज इलेक्ट्रॉन आणि काय करते? टू फॉर्म कॅटायन. म्हणजे कॅटायन तयार करायचं आणि हे जे टेंडन्सी असते मेटल ॲटमची याला आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतो. आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीचं दुसरं नाव काय? मेटॅलिक कॅरेक्टर. हे लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तर हे झालं मेटॅलिक कॅरेक्टर विषयी. म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर विषयी कॅटायन तयार करणार, इलेक्ट्रॉन लूज करणार. तर हे महत्त्वाचं आहे. मग जसं आपण मेटॅलिक कॅरेक्टर बघितलं तसंच आपण काय बघू शकतो? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मग नॉन मेटॅलिक कॅरेक्टर कशाला म्हणणार? तर इथं सांगतो मी बघा. तर
नॉन मेटल काय सांगितलं बघा, नॉन मेटल हॅज टेंडन्सी, नॉन मेटलची काय टेंडन्सी असते बघा, नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म anion, टू फॉर्म anion by accepting electrons, by accepting electrons. This tendency is called as electronegativity. Electronegativity is the non-metallic character, non-metallic character of element. बघा काय सांगितलं आपण, नॉन मेटल हॅज टेंडन्सी, नॉन मेटलची काय टेंडन्सी असते, काय स्वभाव असते, टू फॉर्म anion, म्हणजे हा काय तयार करते, anion तयार करते. आता anion तयार करते याचा अर्थ काय, तर anion म्हणजे ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज असते त्याला काय म्हणतो आपण, anion. म्हणजे हा anion तयार करते कशा पद्धतीनं, बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन, सॉरी बघा, तर बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करते आणि काय करते, anion तयार करते. आणि धिस टेंडन्सी इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजे इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करण्याची, इलेक्ट्रॉनला घेण्याची जी टेंडन्सी आहे त्याला आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो. आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजेच काय असते, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, बरोबर. मग आता कसं बघा, तर फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला सांगायचं असेल तर आपल्याकडे Cl आहे, तर Clचा ॲटॉमिक नंबर किती असते, 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असते, 2,8,7. मग याच्या लास्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, 7 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे कशासाठी, ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. मग हा काय करते, 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करते. मग 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्यावरती काय येणार आहे, 1 निगेटिव्ह येणार आहे. काय सांगितलं बघा, या Clनं काय केला, 1 इलेक्ट्रॉन घेतला म्हणून याच्यावरती काय आला, 1 निगेटिव्ह आला. मग हा जो आहे Cl, या Clला काय म्हणणार आपण, नॉन मेटल म्हणणार, कारण त्यानं काय तयार केलं, anion तयार केलं. anion म्हणजे काय, ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असते त्याला काय म्हणतो आपण, anion. आणि कशा पद्धतीनं, तर यानं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला आणि anion तयार केलं. म्हणजे नॉन मेटल हॅज टेंडन्सी टू फॉर्म anion, म्हणजे नॉन मेटलची काय टेंडन्सी असते, anion तयार करायचं. बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून घेऊन यानं इलेक्ट्रॉन घेतला आणि काय तयार केलं, anion. आणि हे जे टेंडन्सी आहे यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी म्हणजे काय, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आणि त्यालाच काय म्हणतो आपण, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंटचं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता आपल्याला या मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचं काय बघायचं आहे, पिरियॉडिक ट्रेंड बघायचं आहे. म्हणजे पिरियॉडिक टेबलमध्ये जर तुम्ही टॉप टू बॉटम आले किंवा पिरियॉडिक टेबलमध्ये जर तुम्ही लेफ्ट टू राईट गेले तर तिथं काय चेंजेस होतात ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता कशा पद्धतीनं बघणार आपण. सर्वात आधी काय करणार आपण पहा, तर इन अ ग्रुप पाहू आपण. कशामध्ये, इन अ ग्रुप. इन अ ग्रुप म्हणजेच आपण जाणार आहोत टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम, टॉप टू बॉटम म्हणा किंवा त्यालाच म्हणा डाऊन द ग्रुप, डाऊन द ग्रुप. म्हणजे ग्रुपमध्ये तुम्ही डाऊन येणारा म्हणजे काय, ग्रुपमध्ये खाली खाली येणारा म्हणजे टॉप टू बॉटम येणारा, बरोबर. तर काय होणार आहे बघा, जर तुम्ही एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला याचं, तर काय सांगणार आपण, तर जसं आपल्याकडे ग्रुप 1 आहे. आता ग्रुप 1 मधले एलिमेंट कोणकोणते आहेत ते आपल्याला माहिती आहे. ट्रिक सांगितली होती मी, काय होती, ह, ली, ना, करे, रफसे, फर्याद आहे ना. तर पुढचे काही लिहित नाही, 4 लिहितो मी इथं. तर याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 1. Liचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 3. Na ॲटॉमिक नंबर 11. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर 19. हे झाले यांचे ॲटॉमिक नंबर. यांचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर काय होईल, याचा किती येणार, 1. 3 आहे म्हणजे काय येणार, 2,1 झाले 3. 11 आहे म्हणजे 2,8,1 झाले 11. याचं काढलं तर बघा काय येणार, 2,8,8,1 बरोबर, 2,8,8,1. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं पोटॅशियमचं. मग हे स्ट्रक्चर जर तुम्ही ड्रॉ केलं तर काय दिसते तुम्हाला बघा. हायड्रोजनसाठी जर काढलं तर हे एक शेल, लिथियमसाठी जर काढलं तर हे एक शेल, हे दुसरी शेल. सोडियमसाठी जर काढलं तर न्यूक्लियस, पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल. आणि पोटॅशियमसाठी काढलं, इकडे समोर काढतो, काय होणार,
न्यूक्लियस पहिली शेल, दुसरी शेल, तिसरी शेल, चौथी शेल, बरोबर असं येणार आहे. तर हा जो आहे याच्याजवळ किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. याच्याजवळ पहिल्या शेलमध्ये 2 आहेत, नंतर किती आहे? 1 आहे. याच्याजवळ पहिल्या शेलमध्ये 2, नंतर 8 आणि नंतर तिसऱ्या शेलमध्ये किती आहे? 1. याच्याजवळ किती आहे बा? पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8, तिसऱ्यामध्ये 8 आणि चौथ्यामध्ये किती आहे? 1. मग आपण हे काढलं इथं, टॉप टू बॉटम आलो आपण. तर बघा टॉप टू बॉटम आलं, तुम्हाला काय दिसून आलं? व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ पिरियडिक टेबल किंवा इन अ ग्रुप, आपण काय झालो? टॉप टू बॉटम मूव्ह झालो. तर काय दिसत आहे आपल्याला? अ न्यू शेल इज ॲडेड इच टाइम. प्रत्येक वेळेस काय होतं? एक नवीन शेल ॲड होत आहे. याच्याजवळ शेल किती आहे? 1. याच्याजवळ शेल किती झाल्या? 2. याच्याजवळ शेल किती झाल्या? 3. याच्याजवळ शेल किती झाल्या? 4. म्हणजे काय होत आहे? व्हेन वी मूव्ह फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, अ न्यू शेल इज ॲडेड इच टाइम. प्रत्येक वेळेस काय होतं? एक नवीन शेल ॲड होत आहे. मग लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स इन दिस न्यू शेल, आणि जो शेवटचा इलेक्ट्रॉन आहे तो कुठे एंटर होत आहे? न्यू शेलमध्ये एंटर होत आहे. याचाच अर्थ काय? द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन, इन्क्रीजेस. बघा हे डिस्टन्स काय हो राहिलं? इन्क्रीज हो राहिलं. आणि डिस्टन्स जर इन्क्रीज झालं तर त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन काय झालं? कमी झालं. बघा दोन गोष्टीमधलं डिस्टन्स वाढलं तर अट्रॅक्शन काय होत असते? कमी होत असते. जसं तुमचे काही जवळचे नातेवाईक आहेत, काही दूरचे नातेवाईक आहेत. जवळचे नातेवाईक असले तर अट्रॅक्शन जास्त आहे तुम्हाला त्यांच्याविषयी, आणि दूरचे नातेवाईक असले तर त्यांच्याविषयी तुम्हाला अट्रॅक्शन कमी आहे. मग इथं पण तसंच आहे. हा न्यूक्लियस आहे समजा, हा इलेक्ट्रॉन त्याचा नातेवाईक आहे, बरोबर. मग हा जवळ आहे म्हणजे याच्याविषयी अट्रॅक्शन जास्त आहे. दूर गेला अट्रॅक्शन कमी झालं. आणखी दूर गेला अट्रॅक्शन कमी झालं. आणखी दूर गेला अट्रॅक्शन कमी झालं. म्हणजेच काय? तर जसं आपण टॉप टू बॉटम येतो, जे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आहे याच्यामधलं डिस्टन्स इन्क्रीज होते म्हणून अट्रॅक्शन कमी होते. मग अट्रॅक्शन कमी झालं म्हणजे इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी काय झाली? वाढली. कारण दूर आहे, तो दूर आहे तर गेला तरी फरक पडत नाही, बरोबर. हा दूरचा नातेवाईक आहे असं म्हणणार आपण, बरोबर. तो गेला तरी आपल्याला काही फरक पडत नाही, असंच आहे. तर काय सांगितलं आपण? तर जेव्हा आपण टॉप टू बॉटम आलो, एक नवीन शेल ॲड झाली, इलेक्ट्रॉन एंटर्स इन न्यू शेल. प्रत्येक वेळेस तो नवीन शेलमध्ये जाणार, बरोबर. आणि त्याच्यासोबतच डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनमधलं डिस्टन्स वाढलं, हेन्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. डिस्टन्स वाढलं म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी काय झाली? वाढली. आणि इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी म्हणजेच असते मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी वाढली म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं? वाढलं. हेन्स मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीजेस. मेटॅलिक कॅरेक्टर आणि मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच काय? तर मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच असते इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. यालाच काय म्हणतो आपण? इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तर हे काय झाली? हे इन्क्रीज झाली, इन्क्रीजेस. मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीजेस. टॉप टू बॉटम इन अ ग्रुप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी, स्क्रीनशॉट काढून घ्या. मग हे बेसिक सांगितलं मी तुम्हाला कशासाठी? टॉप टू बॉटम जर आलो आपण किंवा डाऊन द ग्रुप आलो, कशामध्ये? ग्रुपमध्ये, तर मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज होते. का इन्क्रीज होते त्याचं रिझन मी तुम्हाला सांगितलं. मग जसं आपण टॉप टू बॉटम बघितलं तसंच आपण लेफ्ट टू राईट पण बघू शकतो पिरियडिक टेबलमध्ये. म्हणजेच आता आपण दुसरा जो पार्ट बघणार आहोत तो आहे लेफ्ट टू राईट काय होते ते आपल्याला सांगायचं आहे. आणि ते लेफ्ट टू राईट जे सांगत असतो आपण ते कशामध्ये सांगत असतो? पिरियडमध्ये सांगत असतो. म्हणजे काय होणार बघा, तर इथं लिही तुम्ही इन अ पिरियड. आणि पिरियड म्हटलं म्हणजे काय येणार? फ्रॉम लेफ्ट टू राईट. काय म्हणणार आपण? फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्टकडून राईटकडे जेव्हा आपण पिरियडमध्ये जाणार तेव्हा काय होते बघा. सर्वात आधी आपण काही एलिमेंट्स घेऊ पिरियडमधले एलिमेंट्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी घेतला Li ज्याचा ॲटोमिक नंबर 3 आहे. Liच्या नंतर असते आपल्याकडे Be ज्याचा ॲटोमिक नंबर 4 आहे. त्याच्यानंतर आहे आपल्याजवळ B ज्याचा ॲटोमिक नंबर 5 आहे. नंतर आहे C त्याचा ॲटोमिक नंबर 6. नंतर आहे N त्याचा ॲटोमिक नंबर 7. असं कंटिन्यू पुढे, बरोबर. मग असे काही एलिमेंट्स घेतले, यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर काय होईल पहा. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1 झाले 3. याचं पहिल्या शेलमध्ये 2 राहिले 2,2. पहिल्या शेलमध्ये 2 राहिले 3 म्हणजे 2,3. याचं पहिल्या शेलमध्ये 2 राहिले किती? 4 म्हणजे 2,4.
इथं पहिल्या शेलमध्ये 2 राहिले किती 5 म्हणजे 2,5 हे झालं यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग आता काय दिसत आहे तुम्हाला, तर यांचं स्ट्रक्चर जर काढलं तुम्ही तर याच्यामध्ये 2 शेल आहेत, 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 म्हणजे शेल ज्या आहेत त्या सेम आहेत. पण ॲटोमिक नंबर बघा 1-1 वाढत आहे, बरोबर. 3चा 4 झाला, 4चा 5 झाला, 5चा 6 झाला, 6चा 7 झाला, बरोबर. म्हणजे ॲटोमिक नंबर व्हेन वी मूव्ह फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲटोमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. आणि ॲटोमिक नंबर जर 1-1 वाढत आहे याचाच अर्थ जो न्यूक्लियसवरचा चार्ज असते तो पण एका युनिटनं वाढत आहे, बरोबर. 1 by 1 तो पण काय होऊ राहिला, वाढू राहिला. कसं बघा, समजा इथं न्यूक्लियस आहे आणि इथं 2 शेल आहेत, तर हे झाली समजा पहिली शेल आणि हे झाली समजा दुसरी शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि दुसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि हा न्यूक्लियस आहे, मग न्यूक्लियसवरती किती चार्ज आहे इथं, तर याचा ॲटोमिक नंबर 3 आहे. ॲटोमिक नंबर 3 आहे म्हणजे याच्याजवळ 3 प्रोटॉन्स आहेत आणि प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असते, म्हणजे न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन्स असतात, म्हणजे या न्यूक्लियसवर किती चार्ज आहे +3. आणि हा +3 चार्ज काय करत आहे, या इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचत आहे, बरोबर. या केसमध्ये जर बघितलं तुम्ही तर हा न्यूक्लियस, हे पहिली शेल, हे दुसरी शेल. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर परत काय दिसते तुम्हाला, तर इथं 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि इथं पण किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन दाखवले आणि याचा ॲटोमिक नंबर 4 आहे, म्हणजे या न्यूक्लियसवर चार्ज किती आहे +4. मग हे +4 चार्ज काय करत आहे, इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचत आहे. या केसमध्ये बघितलं तर काय होईल बघा, तिसऱ्या केसमध्ये हा न्यूक्लियस, हे पहिली शेल, बरोबर, त्यानंतर हे दुसरी शेल. आता याच्यामध्ये बघितलं तर परत याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत, 1 2 3 इलेक्ट्रॉन. मग आता बघा, तर इथं याचा ॲटोमिक नंबर 5 आहे, म्हणजे न्यूक्लियसवरती +5 चार्ज आहे. मग हा +5 चार्ज काय करत आहे, इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचत आहे, बरोबर. म्हणजे काय, इथं इलेक्ट्रॉनला खेचणारे 3 जण आहेत, इथं इलेक्ट्रॉनला खेचणारे 4 जण आहेत आणि इथं इलेक्ट्रॉनला खेचणारे 5 जण आहेत, बरोबर. म्हणजेच काय, तर होऊन काय राहिलं, जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट चालले तेव्हा ॲटोमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. ॲट द सेम टाईम चार्ज ऑन न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 युनिट. बघा, न्यूक्लियसवरचा चार्ज पण 1 युनिटनं वाढत आहे, +3चा +4 झाला, +4चा +5 झाला, बरोबर. हे तुमच्या लक्षामध्ये आलं. मग झालं काय, तर जे अट्रॅक्शन आहे, तर या इलेक्ट्रॉनविषयी काय झालं, आता या इलेक्ट्रॉनवर ग्रेटर पुल अट्रॅक्ट होऊ राहिला, अप्लाय होऊ राहिला या इलेक्ट्रॉनवरती. ग्रेटर पुल म्हणजे इथं पुल म्हणजे फोर्स आहे, पुल फोर्स म्हणजे ओढणे. मग या इलेक्ट्रॉनला ओढणारे 3 जण आहेत, इथं 4 जण आहेत, इथं 5 जण आहेत. म्हणजे हा जो पुल फोर्स आहे याच्यावरचा, ओढणारा फोर्स आहे तो वाढत चालला, बरोबर. आणि ओढणारा फोर्स जर वाढला तर द अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. यांच्यामधलं अट्रॅक्शन वाढलं आणि अट्रॅक्शन जर वाढलं तर ॲटोमिक साईज काय झाली, कमी झाली. तो जवळ आला आणि जवळ जर आला म्हणजे इलेक्ट्रॉन, अट्रॅक्शन वाढलं, जवळ आला म्हणजे इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी वाढली, बरोबर. कारण जवळ आला ना, मग एखादा जवळचा नातेवाईक आहे, बरोबर, त्याला आपण लवकर जाऊ नाही देत, बरोबर ना. म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला अट्रॅक्शन जास्त असते, म्हणजे त्याला घेण्याची टेंडन्सी असते आपली, बरोबर. म्हणजेच काय झालं, तर इलेक्ट्रॉन गेन करण्याची टेंडन्सी वाढली आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वाढली. याचाच अर्थ जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टरलाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय म्हणतो याला, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली, इन्क्रीज झाली. काय झाली, इन्क्रीज झाली, इन्क्रीजेस. म्हणजे लेफ्ट टू राईट जर गेलो आपण तर जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते इन्क्रीज होते, म्हणजेच इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. हे आपल्यासाठी महत्त्वाचं. मग आपण टॉप टू बॉटम काय होते, लेफ्ट टू राईट काय होते, दोन्ही पण सांगितलं. टॉप टू बॉटम आलो तर मेटॅलिक कॅरेक्टर वाढते आणि लेफ्ट टू राईट गेलो तर नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढते. मग स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता याला आपण कशा पद्धतीनं सांगू शकतो तर ते पहा. इझिली आपण काय करू, आता याला थोडं अरेंज करू एका फॉर्ममध्ये. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे की जे मेटॅलिक कॅरेक्टर आहे, वेगवेगळे नावं सांगत आहो मी. बघा, जर तुम्ही इथं बघितलं मेटॅलिक कॅरेक्टर, तर मेटॅलिक कॅरेक्टरचं दुसरं नाव काय आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणू शकता तुम्ही त्याला, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. त्याच्यानंतर दुसरं काय आहे आपल्याजवळ, दुसरं आहे आपल्याजवळ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. आता नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे त्यालाच तुम्ही काय म्हणता, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, बरोबर.
मग आता याच्याविषयी जर तुम्हाला कशामध्ये सांगायचं असलं, जर ग्रुपमध्ये सांगायचं असलं आणि दुसरी केस जर याच्याविषयी तुम्हाला पिरियडमध्ये सांगायचं असलं तर काय सांगणार तुम्ही? तर आपण सांगितलं होतं मेटॅलिक कॅरेक्टर ग्रुपमध्ये काय होते, तर ग्रुपमध्ये काय होते, जर तुम्ही डाऊन द ग्रुप आले, बरोबर, डाऊन द ग्रुप म्हणजे ग्रुपमध्ये जर खाली आले तर काय झालं होतं, डाऊन द ग्रुप काय झालं होतं, मेटॅलिक कॅरेक्टर इन्क्रीज झालं होतं. मग आता जर डाऊन द ग्रुप इन्क्रीज होते कोणतं, मेटॅलिक कॅरेक्टर, मग मेटॅलिक कॅरेक्टरच्या एकदम अपोजिट काय असते, नॉन मेटॅलिक. म्हणजेच इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटीच्या अपोजिट काय असते, इलेक्ट्रो निगेटिव्हिटी. म्हणजेच डाऊन द ग्रुप काय होणार, डाऊन द ग्रुप जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, हे जर इन्क्रीज झालं तर याचा अर्थ हे काय झालं, डिक्रीज झालं. म्हणजे डाऊन द ग्रुप नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजेच इलेक्ट्रो निगेटिव्हिटी काय झाली, डिक्रीज झाली. सेम आता इथं पिरियडसाठी. मग पिरियडसाठी आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर शिकलो. मग आपल्याला काय समजलं, लेफ्ट टू राईट काय समजलं आपल्याला, लेफ्ट टू राईट. तर लेफ्ट टू राईट काय झालं, जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर आहे किंवा इलेक्ट्रो निगेटिव्हिटी आहे ते काय झाली, इन्क्रीज झाली. म्हणजे लेफ्ट टू राईट काय होते, जे नॉन मेटॅलिक कॅरेक्टर किंवा इलेक्ट्रो निगेटिव्हिटी आहे ते इन्क्रीज होते, म्हणजे इन्क्रीजेस. आणि हे जर इन्क्रीज होत आहे तर याच्या एकदम अपोजिट मेटॅलिक कॅरेक्टर असते किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी असते. तर इथं लेफ्ट टू राईट काय होणार, लेफ्ट टू राईट. तर लेफ्ट टू राईट जे तुमचा मेटॅलिक कॅरेक्टर आहे ते मेटॅलिक कॅरेक्टर काय होणार, डिक्रीज होणार. तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, बरोबर. स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, जर मेटॅलिक वाढत आहे म्हणजे नॉन मेटॅलिक काय होत आहे, कमी होत आहे. जर इथं काय होत आहे या पिरियडमध्ये जर नॉन मेटॅलिक वाढत आहे म्हणजे मेटॅलिक काय होत आहे, कमी होत आहे. महत्त्वाचं आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, मग आता याच्यानंतर पुढे काय करणार आहोत आपण, पुढचा पार्ट आहे आपला जे काही आपण आतापर्यंत बघितलं, बरोबर. तर त्याला थोडं समराईज करू आपण. कशा पद्धतीनं समराईज करू ते पण. तर पिरियॉडिक ट्रेंड्स विषयी बघत होतो आपण. आणि हे पिरियॉडिक ट्रेंड याला जर आपल्याला डायग्रामॅटिकली अरेंज करायचं असेल तर कसं अरेंज करणार आपण, आपला पिरियॉडिक टेबल आहे तो पिरियॉडिक टेबल मी थोडाफार इथं असा ड्रॉ करतो समजण्यासाठी. थोडा खाली घेतो. हा पिरियॉडिक टेबल आहे समजा आपला, हा आपला एस ब्लॉक आहे, बरोबर. याला आपण काय म्हणतो, एस ब्लॉक म्हणतो. अशा पद्धतीनं हा एस ब्लॉक. त्यानंतर इकडे डी ब्लॉक झाला मध्ये, हा डी ब्लॉक आला मध्ये. त्यानंतर इकडे आला पी ब्लॉक, हे आपण सांगितलं. आणि खालच्या साईडला काय असते, एफ ब्लॉक असते. अशा पद्धतीने असे 4 ब्लॉक आहेत आपल्याजवळ, बरोबर. मग आता हे जर तुम्ही बघितले तर असं काही काढत नाही मी, असंच ठेवतो याला. मग काय दिसेल तुम्हाला पहा, तर हा जो ब्लॉक आहे तो एस ब्लॉक आहे. त्यानंतर हा जो आहे याला आपण डी ब्लॉक म्हणतो. त्यानंतर हा जो आहे याला आपण पी ब्लॉक म्हणतो. आणि हा जो आहे याला काय म्हणतो आपण, एफ ब्लॉक म्हणतो. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही लेफ्ट टू राईट चालले म्हणजे असे चालले, लेफ्ट टू राईट चालले, हे डायरेक्शन आहे तुमची जाण्याची. मग या डायरेक्शननं जर तुम्ही जात असाल तर काय काय होत आहे सांगा बरं मला. पहिलं, जेव्हा तुम्ही लेफ्टकडून राईटकडे जाता, जे ॲटोमिक किंवा पहिले आपण व्हॅलन्सीविषयी सांगितलं. व्हॅलन्सी ठीक आहे, व्हॅलन्सीचं काय झालं होतं सांगा. तर व्हॅलन्सी काय झाली होती, इन्क्रीजेस, व्हॅलन्सी इन्क्रीजेस फ्रॉम, कशी कशी इन्क्रीज झाली होती व्हॅलन्सी, इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4. त्यानंतर देन डिक्रीज झाली होती आहे ना, देन डिक्रीजेस फ्रॉम कशी 4 to 0. हे आपण बघितलं होतं, व्हॅलन्सीविषयी असं झालं होतं. त्यानंतर दुसरं बघितलं आपण ॲटोमिक रेडियस. तर ॲटोमिक रेडियसविषयी काय झालं होतं, किंवा ॲटोमिक साईज म्हणा तुम्ही, ॲटोमिक रेडियस किंवा ॲटोमिक साईज. तर काय झाली होती जर तुम्ही असे गेले तर, बरोबर. जर तुम्ही लेफ्टकडून राईटकडे गेले तर हे काय झाली होती, डिक्रीज झाली होती. ॲटोमिक साईज काय झाली होती, डिक्रीज. मग तिसरा आपण काय बघितलं, तर आपण बघितलं नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, बरोबर. काय बघितलं आपण, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर किंवा तुम्हीच त्याला काय म्हणा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर हे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली होती, तर हे इन्क्रीज झाली होती. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली, इन्क्रीजेस, बरोबर. आणि चौथं ते इथं लिहितो मी, आता खाली जागा नाही म्हणून. चौथं आता मेटॅलिक कॅरेक्टरविषयी काय झालं इथं, मेटॅलिक कॅरेक्टर. आणि मेटॅलिक कॅरेक्टरलाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रो
इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तर हे काय झाली होती, जेव्हा तुम्ही लेफ्टकडून राईटकडे गेले तेव्हा तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय झाली होती, डिक्रीज झाली होती. मग हे आपण डायग्रामॅटिकली एक्सप्लेन केलं इथं पिरियॉडिक ट्रेंड, बरोबर. सेम आता जर तुम्ही टॉप टू बॉटम आले म्हणजे असं आले, वरून खाली आले, अशा पद्धतीनं खाली येता तुम्ही. आणि जर वरून खाली येत असाल तर सर्वात आधी पहिलं जे तुमची व्हॅलन्सी आहे ते व्हॅलन्सी काय होती, सेम होती, ते बदलली नाही, व्हॅलन्सी काय होती, सेम होती. दुसरं तुमची जे ॲटोमिक रेडियस आहे ते ॲटोमिक रेडियस काय झाली, ॲटोमिक रेडियस किंवा त्याला म्हणतो आपण साईज, तर हे काय झाली होती, इन्क्रीज झाली होती. म्हणजे काय म्हटलं आपण, इन्क्रीजेस, बरोबर. ॲटोमिक रेडियस किंवा ॲटोमिक साईज जे आहे ते इन्क्रीज झाली होती. त्यानंतर तिसरं आहे आपल्याकडे मेटॅलिक कॅरेक्टर किंवा आधी बघू आपण नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक म्हणा किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झाली होती इथं, तर हे डिक्रीज झाली होती. काय झाली होती, डिक्रीज झाली होती, म्हणजे डिक्रीजेस. आणि चौथा पॉईंट तो मी इथं लिहितो, चौथा पॉईंट आहे मेटॅलिक कॅरेक्टर किंवा त्यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. तर हे जे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी आहे हे काय झाली होती, इन्क्रीज झाली होती टॉप टू बॉटम, बरोबर. म्हणजे आपण काय केलं इथं, समराईज केलं, जे काही आपण शिकलो त्याला आपण एका चार्टमध्ये समराईज केलं. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. मग आता या चॅप्टरचा आपल्याला शेवटचा टॉपिक बघायचा आहे. तर तो शेवटचा टॉपिक काय म्हणते, तर ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. बघा आता सर्वात आधी काय बघणार आपण, आता काय बघायचं आपल्याला, ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. हे पिरियॉडिक ट्रेंड्स बघितले आपण. आता बघायचं आपल्याला ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. बघा तर हॅलोजन फॅमिली म्हणजे काय, सर्वात आधी हे माहीत पाहिजे. ग्रुप 17 एलिमेंट्स जे आहेत, आता ग्रुप 17 मध्ये जे एलिमेंट्स आहेत जसं फॉर एक्झाम्पल फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, बरोबर. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन ग्रुप 17 मध्ये आहेत. तर यांना काय म्हणतो आपण, हॅलोजन्स म्हणतो. काय म्हणतो यांना, हॅलोजन्स. म्हणजे हे झाली हॅलोजन फॅमिली. यांना काय म्हणतो आपण, हॅलोजन फॅमिली. तर हॅलोजन फॅमिलीमध्ये फ्लोरीन आहे, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे आणि आयोडीन आहे. आणि जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम येता काय होते बघा, तर सर्वात आधी तुम्हाला हे माहीत पाहिजे हे सगळे हॅलोजन आहेत आणि यांचा जो जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला तो असते X2. जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असते, X2. म्हणजे नेचरमध्ये हे तुम्हाला X2च्या फॉर्ममध्ये दिसतात. X2 म्हणजे काय, जसं फ्लोरीन असेल तर आपण त्याला F2 म्हणणार, जर क्लोरीन असेल तर आपण त्याला Cl2 म्हणणार, ब्रोमीन असेल तर आपण त्याला Br2 म्हणणार, आय असेल म्हणजे आयोडीन असेल तर आपण त्याला I2 म्हणणार. तर X हा हॅलोजन डिनोट करते. हॅलोजन फॅमिली कशाने दाखवतो आपण, Xनं दाखवतो. आणि त्याचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जे नेचरमध्ये एक्झिस्ट करतात ते F2, Cl2, Br2 आणि I2च्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. मग जेव्हा तुम्ही यांना टॉप टू बॉटम पाहता, कसे बघता, डाऊन द ग्रुप. मग आता जेव्हा तुम्ही डाऊन द ग्रुप येता तर डाऊन द ग्रुप काय होत आहे बघा, तर डाऊन द ग्रुप म्हणजे आहे आपल्याकडे फ्लोरीन म्हणजे F2, त्यानंतर क्लोरीन Cl2, त्यानंतर ब्रोमीन Br2 आणि आयोडीन काय आहे I2. मग याच्यामध्ये हा जो फ्लोरीन आणि क्लोरीन आहे हा गॅस आहे, त्याच्यानंतर हा जो ब्रोमीन आहे हा लिक्विड आहे, त्यानंतर हा जो आयोडीन आहे हा काय, सॉलिड आहे, बरोबर. मग हा गॅस आहे. पहिले फ्लोरीन, क्लोरीन हे गॅस आहेत, ब्रोमीन हा लिक्विड आहे आणि आयोडीन हा सॉलिड आहे. म्हणजे इथं ग्रेड पडले की नाही, ग्रेड म्हणजे काय, त्याला आपण डिस्टिंग्विश केलं, बरोबर. पहिले दोन गॅस आहेत, नंतरचा लिक्विड आहे, नंतरचा सॉलिड आहे. म्हणजे इथं काय झालं तर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काय आहे, ग्रेडेशन आहे. ह्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे, याला आपण फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो. तर या फिजिकल प्रॉपर्टीमधलं काय आहे, ग्रेडेशन आहे. आणि ग्रेडेशन कसं आहे, ग्रेड पडले, जसं तुम्हाला ए ग्रेड, बी ग्रेड असं म्हणतो आपण. 90च्या वरती असले तर ए ग्रेड, मग 80च्या वरती असले तर बी ग्रेड असं म्हणतो आपण. म्हणजे ग्रेड पडले म्हणजे आपण त्याला डिस्टिंग्विश केलं, वेगवेगळं केलं. तर पहिले दोन गॅस आहेत, नंतरचा लिक्विड आहे आणि नंतरचा काय, सॉलिड आहे. म्हणजे फ्लोरीन आणि क्लोरीन गॅस आहे, ब्रोमीन लिक्विड आहे आणि आयोडीन काय आहे, सॉलिड आहे. तर याला म्हणतो आपण ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. त्याच्यानंतर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही याचा. आता याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा टॉपिक आहे, नोट म्हणून लक्षामध्ये ठेवा. तर नोट म्हणून काय लक्षामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला,
तर जे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत, काय सांगितलं मी, नोट आहे आपल्याकडे एक नोट काय आहे बघा, तर जे अल्कलाइन अर्थ मेटल्स आहेत, अल्कलाइन अर्थ मेटल्स, अल्कलाइन अर्थ मेटल्स. आता अल्कलाइन अर्थ मेटल्स कोणकोणते आहेत, तर अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणजेच हे कोणत्या ग्रुपमधले आहेत, ग्रुप 2 मधले आहेत. कशामधले, ग्रुप 2 मधले अल्कलाइन अर्थ मेटल्स. कोणकोणते आहेत ते अल्कलाइन अर्थ मेटल्स, तर ज्याच्यामध्ये एक आहे आपल्याजवळ, ट्रिक सांगतो, बेटा, मांगे, कार, स्कूटर, बाप, राजी, है ना. तर हे आहेत आपले अल्कलाइन अर्थ मेटल, बेटा, मागे, कार, स्कूटर, बाप, राजी. मग आता याच्यामध्ये काय ध्यानात ठेवायचं आहे तुम्हाला बघा, तर हा जो आहे Be हा बेरिलियम आहे, हा मॅग्नेशियम आहे, याचे नावं पण लिहितो इथं, याला काय म्हणतो आपण, बेरिलियम. त्यानंतर हा जो आहे याला म्हणतो आपण मॅग्नेशियम, हा आहे मॅग्नेशियम. त्यानंतर हा आहे कॅल्शियम, कॅल्शियम. हा आहे स्ट्रॉन्टियम, स्ट्रॉन्टियम. त्यानंतर हा आहे बेरियम, बेरियम. आणि हा आहे रेडियम, याचं नाव काय, रेडियम. बरोबर. तर हे एलिमेंट्स आहेत आपल्याकडे. मग आता यांची जे रिॲक्टिव्हिटी आहे ते पण वेगवेगळी आहे, ज्याच्यामध्ये आपण रेडियम घेणार नाही कारण रेडिओ ॲक्टिव्ह आहे, हा सोडून देऊ आपण, एवढे पाहू आपण. तर याच्यामध्ये बघा, हा जो बेरिलियम आहे तर हा डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर, डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. याच्या रिॲक्टिव्हिटी विषयी सांगतो आपण. कोणाची रिॲक्टिव्हिटी, अल्कलाइन अर्थ मेटल, यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हणतो. तर बेरिलियम डू नॉट रिॲक्ट विथ वॉटर. हा मॅग्नेशियम जो आहे हा रिॲक्ट विथ स्टीम, रिॲक्ट विथ स्टीम, हा स्टीम सोबत काय होते, रिॲक्ट होते. आणि हे जे तिघजण आहेत, कोण कोण, कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम, तर हे जे आहेत तर हे काय होतात, रिॲक्ट विथ वॉटर, रिॲक्ट विथ वॉटर ॲट रूम टेम्परेचर, ॲट रूम टेम्परेचर, रूम टेम्परेचर विथ इन्क्रीजिंग रेट, विथ इन्क्रीजिंग रेट. बघा, तर काय सांगितलं आपण, हे रिॲक्टिव्हिटी काय होत आहे, वाढत आहे. तर सर्वात आधी बेरिलियम हा रिॲक्शन करत नव्हता वॉटरसोबत, मग हा मॅग्नेशियम स्टीमसोबत रिॲक्शन करते, म्हणजे वॉटरच आहे पण ते 100 डिग्री सेल्सिअसच्या वरती आहे. बरोबर, स्टीम तयार झालेली आहे, पाण्याची वाफ आहे. त्याच्यानंतर कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम, बेरियम, तर याची रिॲक्टिव्हिटी बघा, तर हे वॉटरसोबत रिॲक्ट करते रूम टेम्परेचरवर. रूम टेम्परेचर म्हणजे सध्या आपल्या आजूबाजूचं जे टेम्परेचर आहे त्याला काय म्हणतो आपण, रूम टेम्परेचर. म्हणजे हे तिघजण रूम टेम्परेचरवर रिॲक्ट करतात विथ इन्क्रीजिंग रेट. इन्क्रीजिंग रेट म्हणजे याच्यापेक्षा लवकर हा रिॲक्शन करते, याच्यापेक्षा लवकर हा रिॲक्शन करते. म्हणजे काय, त्याचा रेट म्हणजे आपण त्याची स्पीड सांगतो. तर हा याच्यापेक्षा लवकर हा करते, याच्यापेक्षा लवकर हा रिॲक्शन करते, कोणासोबत, वॉटरसोबत. तर हा त्याच्यामध्ये हे त्याचा अल्कलाइन अर्थ मेटलची रिॲक्टिव्हिटी आहे, कोणासोबत, वॉटरसोबतची रिॲक्टिव्हिटी. मग अशा पद्धतीनं काय केलं, आपलं जे युनिट होतं कोणतं, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, ते युनिट आपण आज संपवलं. आता आपण या युनिटमध्ये काय काय बघितलं, तर सर्वात आधी आपण डोबेनाय ट्रेड्स बघितले, त्यानंतर न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स बघितले, त्यानंतर मेंडेलिव्ह पिरियॉडिक टेबल, त्यानंतर मॉडर्न पिरियॉडिक टेबल बघितला. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल नंतर आपण काय बघितलं, पिरियॉडिक प्रॉपर्टीज बघितल्या. या चॅप्टरच्या पिरियॉडिक प्रॉपर्टीज, ज्याच्यामध्ये ॲटोमिक रेडियसमध्ये, व्हॅलन्सीमध्ये काय व्हेरिएशन आहे, त्यानंतर मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, याच्यामध्ये काय रिलेशन आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण हे जे युनिट आहे ते इथं कंप्लीट केलं. आता जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करा आणि त्याच्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.